मित्रहो नमस्कार. मी रामचंद्र इकारे. माझ्या अक्षरांची रांग या लेखसंग्रहातील एक लेख भोवतालच्या पावलांना थोडा उजेड देऊ हा आपणासाठी या ठिकाणी सादर करीत आहे. एक गुण दिव्याकडून आपण नक्की घेऊ. एक गुण दिव्याकडून आपण नक्की घेऊ. भोवतालच्या पावलांना थोडा थोडा उजेड देऊ. थोडा थोडा उजेड देऊ. लकलकत्या दिव्यांची दिवाळी नुकतीच अनुभवली. एरवी शांत स्तब्ध वाटणारी घरं दिव्याच्या प्रकाश किरणांनी उजळून निघाली. प्रत्येकाच्याच मनावरील झाकाळलेपणाचा अंधार दूर झाला. घरात नातीगोती गोळा झाली. गोडधोड फराळासोबत सुखदुःखाची देवघेव झाली. अडगळीच्या डोळ्यांनाही या दिव्यांनी आशेची नि स्वप्नांची एक नवी चमक दिली. बालगोपाळांपासून आबालवृद्धांपर्यंत आणि झोपडीपासून महालापर्यंत सर्वांनीच हा दिव्यांचा सण अनुभवला. दिवा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर निरपेक्ष भावनेने तेवणारी वात दिसते. जळणं हे तिचं प्रारब्ध आणि भोवताल उजळवणं तिचं कर्म असतं. प्रारब्धाचा विचार करण्यापेक्षा कर्माला प्राधान्य देणारी ही वात खरं तर अंगणातल्या दिव्यात तेवण्यापेक्षा प्रत्येक माणसाच्या मनात तेवायला हवी. कारण आम्ही कर्मापेक्षा प्रारब्धाचा, आपल्याच सुखदुःखाचा विचार करण्यात हरवून गेलो आहोत. या गोष्टींना दिवा मात्र अपवाद असतो. त्याचा उजेड स्वतःपुरता मर्यादित नाही, तर सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकाला उजळवण्याचं काम तो करीत असतो. त्यात कसलाही भेदभाव न करणं हेच त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य. तो भेदभाव करीत नाही, म्हणूनच इतरांना उजळवण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे. आजही समाजात अंधाराचा शाप घेऊन जन्मलेल्यांची संख्या खूप आहे. अशांना उजेडाची गरज आहे. मग तो अंधार विचारांचा असेल की 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असण्याचा असेल. अशा अंधाराला नष्ट करण्यासाठी सामाजिकतेच्या विचारांनी प्रकाशमान झालेल्या दिव्यांची आवश्यकता आहे. याच दिव्यांच्या उजेडात आपल्या भोवतालचा खचलेला प्रत्येक चेहरा उजळून निघेल. त्याच्याही मनात सुखद संकल्पनांचा सडा पडेल आणि स्वप्नांच्या रांगोळ्या आकार घेऊ लागतील. नेहमीच दारिद्र्याच्या चिंध्या पांघरलेली घरं सजतील तुमच्या उजेडातून, आणि हेच तुमच्या उजेडातून उजळलेले चेहरे भविष्यात कोणासाठी तरी दिवा होऊन उभी राहिलेली दिसतील. केवळ तुम्ही त्यांना प्रकाशमान केल्याच्या जाणीवेतून. केवळ तुम्ही त्यांना प्रकाशमान केल्याच्या जाणीवेतून. पूर्वप्रकाशित दैनिक लोकमत, दिनांक 2 नोव्हेंबर 2016.